देवेंद्रजी फडणवीस साहेब आज नवी मुंबईमध्ये आले। मी मनापासून फडणवीस साहेबांचा आभार व्यक्त करतो। संपूर्ण महाराष्ट्राची प्रचाराची धुरा त्यांच्या खांद्यावर आहे। किंबहुना राज्याबाहेर देखील प्रचार सुरू असताना नवी मुंबईतील कार्यकर्त्यांच्या भावना समजण्याकरता त्यांनी जो वेळ दिला त्यांचं आम्ही संपूर्ण नवी मुंबईतील भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते हे त्यांचे आभारी आहेत। आणि नक्कीच नवी मुंबईच्या विकासामध्ये कुठेही बाधा येणार नाही, कोणताही इंटरफेरन्स असणार नाही, विकासाचं राजकारण समाजकारण केलं जाईल असं सर्व गोष्टी देवेंद्र फडणवीस साहेबांनी सर्व माजी नगरसेवक कार्यकर्त्यांना आश्वासित केले। त्यामुळे सर्व ज्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिलेले त्यांनी सर्वांनी राजीनामे पाठीमागे घेतलेले आहेत। महायुतीचे उमेदवार नरेशजी म्हस्के यांच्या प्रचाराकरता पुन्हा जोमानं सर्व कार्यकर्ते नवी मुंबईमधील सर्वच बूथवर एका दिलानं काम करण्याचं देवेंद्रजींना सर्व कार्यकर्त्यांनी आश्वासन दिले। आम्ही प्रचाराची सुरुवात तर 1 वर्षापूर्वीच केलेली आहे, कारण उमेदवार जाहीर नसला आचारसंहिता लागल्यानंतर देखील तरी उमेदवार हे नरेंद्रजी मोदी आहेत अशा प्रकारची भावना ही प्रत्येक कार्यकर्त्यांमध्ये आहे। आणि सातत्यानं उमेदवारी जाहीर झाल्यानंतर देखील मी माझे देखील शेड्यूल पक्षाचे कार्यक्रम हे पूर्ण केले, आदरणीय गणेशजी नाईक साहेबांनी पूर्ण केले, परंतु एकत्रित पुन्हा सर्व कार्यकर्त्यांना जोमानं काम करण्याकरता एक बैठक होणं अपेक्षित होतं। त्यामुळे मला वाटतं की पुन्हा हे सर्व राजीनामे पाठीमागे घेऊन उद्यापासून जोरानं महायुतीच्या प्रचाराला संपूर्ण भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते हे उद्यापासून लागतील। नवी मुंबई शहर हे सर्वच विषयांमध्ये हे एक वेगळं स्तर निर्माण केलेलं शहर आहे। स्वच्छता असेल, नवी मुंबईचं इन्फ्रास्ट्रक्चर असेल, शिक्षण असेल, त्यामुळे नवी मुंबईला बघत असताना आदरणीय गणेशजी नाईक साहेबांनी एका लहान मुलासारखं या शहराला जपलं आहे आणि याची जाणीव ही सगळ्यांना आहे। आणि देवेंद्रजी हे व्यक्तिमत्व हे कार्यकर्त्यांच्या संवेदना समजणारं व्यक्तिमत्व आहे। त्यामुळे या व्यस्त कालखंडात देखील त्यांनी नवी मुंबईतल्या या सर्व कार्यकर्त्यांकरता वेळ दिला आहे आणि येणाऱ्या दिवसांमध्ये चांगल्या गोष्टी, चांगला विकास, नवी मुंबई शहराचं हित आणि त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचं संघटन मजबूत करण्याकरता पूर्ण ताकदीनं नवी मुंबईतील भाजपसोबत ते उभे राहतील असा विश्वास देवेंद्रजींनी व्यक्त केला।